महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 महानगरपालिकेचा सुरू झाला आहे। यापूर्वीच नगरपालिकेच्या निवडणुकी रणधुमाळी संपता क्षणीच महानगरपालिकेचा प्रचाराचा धुरळा उडत आहे आणि प्रचार हा आता अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे। नांदेड महानगरपालिका म्हटलं की अशोकराव चव्हाण, शंकरराव चव्हाण कुटुंबियाकडं आपुसकच बोट जातं, त्याच्याकडे दिशादर्शक होतं। परंतु आज अशोकराव चव्हाण ज्या काँग्रेस पक्षामधनं मुख्यमंत्री पदापर्यंत, अनेक मंत्रिपदापर्यंत आणि तारुण्याच्या वयामध्ये एकदा खासदारकीची टर्न मारलेले अशोकराव चव्हाण आज ते भाजपवासी आहेत, ते राज्यसभेवर खासदार आहेत। त्यांचाच मतदारसंघ म्हणून तेही स्वतः समजतात आणि इथं अनेकांना असं वाटते की महाराष्ट्र राज्यामध्ये अशोक चव्हाण म्हणजे नांदेड। परंतु याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाने या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाणाला या ठिकाणी आव्हान उभं केलेलं आहे। ते साधंसुद्धा आव्हान नसून ते तगडं आव्हान आहे असं ते पण मानतात आणि राष्ट्रवादीचे समर्थक कार्यकर्ते पण त्याबद्दल बोलत आहेत। त्याचमधला प्रभाग क्रमांक 6 हा अतिशय प्रतिष्ठित झालेला भाग। या प्रभाग क्रमांक 6 मध्ये या भागाचे माजी खासदार आणि लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे अजितदादा पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून त्यांची या महाराष्ट्राला ओळख आहे आणि धडाकेबाज आमदार म्हणून त्यांचं या भागालाही ओळख आहे। त्यांनी एकदा लोकसभेमध्ये अशोकराव चव्हाणाला पराभवाची धूळ चारली होती, चारी मुंड्या चित केलं होतं। अशोकराव चव्हाणांना कोण प्रताप पाटील याचं उत्तर त्यांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं। हे अशोकराव चव्हाणांच्या जिव्हारी लागलेला हा पराभव आहे। त्याचाच हा एक भाग म्हणून या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून प्रवेशिकाताई क्षितिज जाधव ह्या अनुसूचित जातीच्या जागेवर प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यासोबत इंजिनियर असलेल्या ॲडव्होकेट असलेल्या वकील असलेल्या नाज परवीन शेख अब्दुल जब्बार या त्यांच्यासोबत त्या जागेवर या जागेवर त्या निवडणूक लढवत आहेत। आपल्यासोबत दोन्ही उमेदवार आहेत। आपण प्रथम ॲडव्होकेट नाज परवीन शेख अब्दुल जब्बार यांना विचारूया की या निवडणुकीमध्ये याचे मतदारांना। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जय भीम। राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातर्फे आम्हाला दोघांना प्रवेशिका क्षितिज जाधव आणि मी ॲडव्होकेट नाज शेख आम्हाला दोघांना घड्याळ हा चिन्हवर उमेदवारी मिळाली आहे। प्रभाग 6 मध्ये जेव्हा आम्ही लोकांना संवाद साधला तर आम्हाला लोकांचा आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळाला। लोकांचं हे मानणं आहे की आतापर्यंत जे नगरसेवक होते, महापौर होते, त्यांनी प्रभाग 6चा काही विकास केला नाही, स्वच्छता नाही, स्वच्छ पाणी नाही, ड्रेनेज पाईपलाईनची समस्या आहे आणि लोकांमध्ये खूप राग दिसत आहे आणि लोकांना एक नवीन चेहरा म्हणून आम्हाला भरघोस आशीर्वाद आणि प्रतिसाद देत आहे। तर प्रभाग 6चे लोकांना आम्हाला एकच विनंती आहे की 15 तारखेला आम्ही दोघांना घड्याळ चिन्हवर मतदान करून भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्या। ज्या प्रभागामध्ये अनेक प्रश्न आहे जे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आणि विकास करणारा पक्ष आहे। अजितदादाचे काम आणि आमचे माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब जे आहे त्यांचे काम सर्व नांदेड जिल्ह्याचे लोकांना माहीत आहे। ते जे शब्द देते ते पूर्ण करतात आणि माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, माननीय आमचे मंत्री माजी आमदार खतगावकर साहेब, शहर जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा साहेब, अविनाश घाटे साहेब, हे जे सर्व नेत्यांचे नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये आम्ही हे महानगरपालिका निवडणूक लढत आहे आणि प्रभाग 6चे लोकांच्या आम्हाला एकच विनंती आहे की आम्हाला निवडून द्या, तर आम्ही प्रभागाचे सर्व काम नक्कीच करेल हे सांगतो। धन्यवाद। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्या उमेदवार आहेत ज्या की प्रभाग क्रमांक 6 या जागेसाठी त्या उमेदवारी दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, त्या प्रवेशिका क्षितिज जाधव
यांच्याकडं आपण जाऊया की या निवडणुकीत त्या उमेदवार आहेत. ताई, तुम्हाला या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे. निवडणूक निशाणी घड्याळ आहे. तुम्ही दोघी या ठिकाणी उमेदवार आहात, तर तुम्हाला या वार्डामध्ये फिरत असताना मतदाराचा काय प्रतिसाद वाटतो, आपलं काय मत आहे? नमस्कार, मी प्रवेशिका क्षितिज जाधव. प्रभाग क्रमांक 6मधून मला उमेदवारी भेटलेली आहे. माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी तिकीट देऊन माझ्यावर आम्हा दोघींवर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासास पात्र ठरेन असा शब्द देते. आणि प्रभागात आम्ही प्रत्येक घरोघरी फिरलोत. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आणि आधी जे महापौर होऊन गेले त्यांच्या खूप तक्रारी आहेत. त्यांनी कोणतेच कामं केले नाहीत, कधी फिरकले नाहीत. रस्त्याचे कामं, ड्रेनेजचे कामं, पाण्याचं समस्या हे कोणत्याच त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. त्याच्यामुळं आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. आम्ही त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू आणि त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्याच्यावर पात्रही ठरू. आणि संधी द्या, तुम्ही आम्हाला एकदा देऊन बघा. 15 तारखेला मतदान करा आणि आम्हाला मतदान करून तुम्ही विजयी करा, एवढंच म्हणणं आहे जनतेला. घड्याळ निशाणीबद्दल आपण काय सांगणार आहेत लोकांना? स्टार भारत चॅनलचं धन्यवाद. वार्ड नंबर 6मधून इच्छुक उमेदवार आणि जे पक्षानं विश्वास दाखवलेले उमेदवार नाजताई आणि प्रवेशिका क्षितिज जाधव आणि नाजताई यांचं फक्त काम बोलते. जे नाजताई आहेत हे कंटिन्यू लोकांमध्ये आहेत आणि त्यांनी जे काम केलेलं आहे, कोणाच्या पोलीस स्टेशन राहो, दवाखाना असो, कुठल्या प्रत्येक वेळेस त्यांनी म्हणजे आवाजाला कधी नाही म्हणले नाहीत. वेळेवर प्रत्येकाच्या या उमेदवारांनी फोन उचलल्यामुळं हे मायबाप जनतेचा जे कोल आहे ते 100% राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर मतदान टाकून भरघोस मताने विजय करतील. थोड्याफार नाही, भरघोस. जे भाजपचे विरोधक उमेदवार आहेत त्यांना वार्डात फिरू देण्यात गेलेत. मीडियाने तुम्ही सगळ्यांना जाऊन विचारा की तुमच्या उमेदवारांना वार्डात फिरण्यासाठी देखील लोकांचा विरोध आहे. आणि पत्रकार बंधू, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना विचारू शकता की ज्या भ्रष्ट माजी नगरसेवकांनी जे वार्डातले पैसे खाल्लेले आहेत, फक्त पैशाच्या जोरावर निवडणूक लढवण्यासाठी तिथे थांबलेले आहेत, ते अशा कुठल्याही उमेदवाराला यावेळेस मायबाप जनता चान्स देणार नाही. जे काम करणार आहेत, जे अहोरात्र जनतेमध्ये आहेत, यांनाच मतदान देणार आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीत एक मिनिट. आपला काय आणि क्षितिज जाधव हे नाव सगळ्या नांदेडमध्ये माहीत आहे. नांदेडचे ढाण्या वाघ, ज्यांनी घराणेशाहीला पाडून जनतेच्याच कोलावर चिखलीकर साहेब निवडून आले होते. जनता मायबापात फक्त चिखलीकर साहेबांच्या सोबत होती. दन फिन जे असणारे होते त्यांना हरवणारे म्हणजेच चिखलीकर साहेब आहेत. आणि चिखलीकर साहेबाचा कट्टर समर्थक ज्यांनी त्यांचे क्षितिज जाधव यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात साहेबाच्या आशीर्वादातून केलेली आहे, साहेबाच्या मार्गदर्शनातून केलेली आहे. आणि साहेबांना पूर्ण विश्वास क्षितिज जाधववर ठेवून प्रवेशिका क्षितिज जाधव त्यांच्या पत्नी यांना उमेदवारी देऊन जे विश्वास दाखवला आहे, ही मायबाप जनता जी सगळी आहे त्यानेच आम्हाला ताकदीनं जिथं जाईल तिथं प्रतिसाद आहे. आमच्या उमेदवाराला भाषण करता येत नाही, पण जे काम केलेलं आहे 10 वर्षापासून, त्या कामामधूनच आमचे दोन्ही उमेदवार भरघोस मतात निवडून येते. तुमच्याकडं तुम्ही आता उल्लेख केला आहे की माजी नगरसेवकांनी जे महापौर राहिले त्यांनी या प्रभागामध्ये काम केलेलं नाही. पण आम्ही मीडियामध्ये आज नवराष्ट्र पेपरला एक बातमी आलेली पाहतो आम्ही. आता या ठिकाणी नाव घेणं उचित वाटणार नाही, पण या प्रभागामधून लोकांनी त्यांना परतून पाठवले अनेक प्रश्न विचारून विकासाबद्दल. आणि ते आता नेमकं त्यांनी पक्षप्रवेश करून दुसरीकडे जाऊन तिकीट मिळवले. याचा काय फायदा आपल्याला होतो का निवडणुकीमध्ये? आता मीडियाला तर माहीत आहे तिकीट कुठल्या बेसवर दिलेलं आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे माणसं एकही राहू देऊ नका. पण अशोकराव चव्हाण साहेबाकडे फक्त पैसेवाले आले की तिकीट घ्या, AB फॉर्म घ्या, काहीच बघणार नाहीत. त्याचं चारित्र्य बघणार नाहीत, त्यानं काय काम करते बघणार नाहीत, लोकांचा कोल कुणाकडून बघणार आहेत. अहो 3-3 वेळेस सर्वे केले. तो सर्वेमध्ये 3-3 वेळेस सर्वे करून देखील त्यांचं नाव कुठल्याच सर्वेमध्ये न येता तर तिकीट फक्त पैशाच्या जीवावर दिलेलं आहे. अख्ख्या मीडियात नाही, महाराष्ट्रात चालू आहे. भाजपचं तिकीट कशा पद्धतीने भेटायले
पण लोकांची अशी भावना आहे की काम करणाराच उमेदवार आम्हाला पाहिजे, म्हणून काम करणारेच उमेदवार चिखलीकर साहेबांनी दिलेले आहेत. काम करणारेच उमेदवार यावेळेस निवडून येणार. आणि आमचा विषय नाही, पूर्ण जनता ठरवली की आता फक्त काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं आणि काम करणारेच निवडून येणार. भाऊ, आता ही निवडणूक आता शेवटच्याच टप्प्यामध्ये म्हणण्यापेक्षा 2-3 दिवसामध्ये प्रचार संपणार आहे. तर तुमच्या विजयाच्या खात्रीबद्दल तुमचं काय मत आहे? 100% विजय होणार. माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, माजी आमदार पोकर्ण साहेब यांनी जे विश्वास दाखवलेला आहे आणि जनतेमध्ये पण चिखलीकर साहेब पण असतात, कंटिन्यू सगळ्याच्या संपर्कात आहेत आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे की 100% विजय तुमचाच आहे. आणि मायबाप जनतेला सगळ्यांना माहीत आहे की हे जे दोन्ही उमेदवार आहेत चिखलीकर साहेबांनी दिलेले हे लोकांमधले आहेत, निशाणी सांगा. जे घड्याळ निशाणीसोबत आहेत. दोन्ही घड्याळ निशाणीला विजयी करा अशी सगळ्यांना मी विनंती करतो. आणि मीडियाला माझी विनंती आहे, जे सत्य बाजू आहे ते तुम्ही मांडलीत त्याच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम.